आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून जळगाव महानगरपालिकेला ओळखलं जातं। जवळपास 287 कोटीची जी वसुली आहे ती अद्यापही या ठिकाणी झाली नाही। त्यापैकी 40 कोटीचीच वसुली झाली असून या संदर्भात जळगाव नगरीचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे। त्वरित ही वसुली करण्यात यावी असं पत्र त्यांनी लिहिलं आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत उपमहापौर मनोज चौधरी आहेत। भाऊ, काय सांगणार? कुठेतरी 287 कोटीची जी वसुली आहे त्यापैकी 40 कोटीच वसूल झालेले आहे। या संदर्भात जास्तीत जास्त वसुली व्हावी या संदर्भात तुम्ही आयुक्तांना पत्र लिहिलं आहे, काय सांगणार? हे बघा, गेल्या 31 तारखेला मी आढावा बैठक घेतली होती आणि आढावा बैठकच्या माहितीनुसार मला एवढी माहिती मिळाली की 40 कोटी आपली आता गेल्या 3 महिन्याची वसुली, मार्चपासून आपण नवीन वर्ष मार्चपर्यंत पकडतो, तर 3 महिन्याची आपली मागची वसुली जी आहे 40 कोटी रुपये झालेली आहे। आणि आमचा जो मुद्दा होता तो मेन मुद्दा असा आहे की जे वादग्रस्त ज्या प्रॉपर्टी असतील, जे काही वर्षापासून जे काही आपली थकबाकी असेल, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ते भरत नसतील, त्याच्यावर आपण काय पर्याय व्यवस्था केली पाहिजे या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना पत्र दिलं आहे। आणि त्याच्यावर साहेबांनी आज जवळपास 10 लोकांना नियुक्ती केली आहे की त्या लोकांना घरपट्टी वसुलीसाठी आज 10 लोकांना साहेबांनी नियुक्ती केली आहे। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला तो कर कधी मिळाला तर जळगाव शहराच्या विविध नवीन भागामधील जे राहिलेले विकास कामं असतील ते कामं होण्यासाठी आमचा तोच मुद्दा आहे की आपल्या जळगाव शहरात जे उत्पन्न आपल्याला येणारं सर्वात मोठं आहे ते घरपट्टी असेल, पाणीपुरवठा विभागाकडनं असेल। तर आमचं तेवढंच म्हणणं आहे की सर्व आज बघितलं असेल आपण की महापालिकेत जवळपास 30 ते 35-40% सगळे यंग जनरेशन निवडून आले की जे पहिल्यांदा या महापालिकेत निवडून आले आहेत। आणि सगळ्यांचे मुद्दे जे असतील ते विकास कामांवर आहेत की आपल्या प्रभागात विकास कामं झाले पाहिजे, म्हणून आम्ही ह्या जी काय आढावा बैठक लावली होती त्या कारणाने लावली होती। दादा, जळगाव महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, मात्र कुठेतरी ही वसुली न होत असल्या कारणाने कुठेतरी विकास कामामध्ये विकास कामं रखडलेली आहेत का? हे बघा, निश्चित आहे, महापालिकेची जी परिस्थिती आज आपण बघितली असेल की आपल्याकडे जो कर येणारा आहे, गाळेधारक असतील किंवा आपला जो काही मागचा कर आपला जो थकीत आहे त्या गाळेधारकांचा प्रश्न असेल किंवा ह्या ज्या चालू वसुली ज्या आपल्या घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ती आपली जवळपास आपण सांगितलं की 287 कोटी रुपये आपल्याला येणारी रक्कम आहे। पण वादग्रस्त जी आपण कधी रक्कम पाहिली जवळपास 88 कोटी रुपये आहे। तर आपण बघितलं 50% ती रक्कम आपली वादग्रस्त लोकांमध्ये आहे, म्हणजे ज्या प्रॉपर्टीमध्ये डिस्प्यूट मॅटर आहे, ज्यांनी 5-5, 7-7 वर्षापासून पैसे भरले नाहीत। तर ह्याच्यावर आपण काय पर्याय व्यवस्था केली पाहिजे याच्यामुळे आम्ही ही बैठक लावली होती। जे 88 कोटी रुपये म्हणतात तुम्ही, ते वादात या ठिकाणी अडकलेले आहे। या संदर्भात काही त्या नागरिकांना नोटीस देण्यासंदर्भात जळगाव महानगरपालिका आता प्रयत्न करणार आहेत का? या पत्रामध्ये नेमका या संदर्भातला काही उल्लेख केला आहे का तुम्ही? हे बघा, आम्ही त्याचा सगळी माहिती घेऊन आम्ही अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की आपण तसं नसेल, भरायलाच ते तयार नसतील तर आपण त्यांना नोटीस काढल्या पाहिजे। त्यांनी नोटिसाचंही नाही उत्तर दिलं तर आपण त्या प्रॉपर्टीवर आपण त्याचं सील केलं पाहिजे। नाही सील केलं तर आपण त्या प्रॉपर्टीला शेवटी निलाव पद्धतीने ते प्रॉपर्टी निलाव केल्या पाहिजे, तेव्हाच आपल्याला तो कर मिळेल। नक्कीच जवळपास 287 कोटीची जळगाव महानगरपालिकेची जी वसुली आहे त्यापैकी 40 कोटीच या ठिकाणी वसूल झालेले आहे। 88 कोटी हे वादात अडकलेले आहे। कुठेतरी या संदर्भात जळगाव महानगरपालिकेचं जे महसूल असेल यांनी त्वरित या ठिकाणी ही वसुली करावी, जेणेकरून जळगाव शहराची जी रखडलेली विकास कामं आहे त्याला अडचण येणार नाही। या संदर्भात उपमहापौर मनोज चौधरी यांनी आयुक्त यांना पत्र लिहिलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।